हाय मित्रांनो, कसे आहात? बाळांनो, तुमचा अभ्यास व्यवस्थित चाललेला आहे मी बघतोय रोज. आज एक खूप महत्त्वाचा लेसन्स आपण बघणार आहोत की जो तुमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देईल. त्याला आपण आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणू शकतो. तर धड्याचं नावच आहे बी स्मार्ट. आणि इथं काही गुड वर्ड्स आहेत तुमच्यासाठी. विल इज अ मोर स्ट्रॉंगर दॅन स्किल. विल इज अ मोर स्ट्रॉंगर दॅन स्किल. याचा अर्थ विल म्हणजे इच्छा, आणि इच्छा ही स्किल तुमच्याकडे असलेल्या कौशल्यापेक्षाही ही खूप महत्त्वाची आहे. तर बाळांनो, प्रत्येकाला एक सुंदर आयुष्य घडवायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे डिझायर लागणार आहे. आता स्मार्ट बनायचं आहे. आता स्मार्ट म्हणजे आपल्याला तोंडाला पावडर लावून मेकअप करून स्मार्ट नाही व्हायचं. तर आयुष्य आपल्याला स्मार्ट जगायचं आहे. आणि हे प्रत्येकाचं, म्हणजे मी आता काम करतोय, तुम्ही अभ्यास करताय, तुमचे पॅरेंट्स वर्क करतात, दॅट मीन्स वी आर गोइंग टू बी अ स्मार्ट. आपण सगळे बी स्मार्ट होण्यासाठी चाललोय. आपल्याला आपलं पूर्ण आयुष्य एक खूप सुंदर जगायचं आहे. तर सक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला असाही तुमच्यासाठी स्पीचसाठी प्रश्न येऊ शकतो. हाऊ टू अचीव सक्सेस, हाऊ टू अचीव युअर गोल्स. तुमची ध्येय तुम्ही कशी निवडणार आहात किंवा ती कशी मिळवणार आहात. तर प्रत्येकाच्या आयुष्यातलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाळांनो आपल्याला काही ना काहीतरी करावं लागतं. आता हे आपल्या आयुष्यातलं ध्येय मिळवायचं कसं? आता काही लोक बघा, आपल्याकडे दोन प्रकारची लोक आहेत. काही लोक आता सुस्त बसून टाइमपास करतायत. कोरोनाचं संकट आहे, शाळा चालू नाही, मजा करतायत. शाळा सुरू होईल तेव्हा होईल, सुट्टी ही मजा म्हणून करतायत. आणि तुम्ही आणि मी सगळे आपण अभ्यासाच्या पाठीमागे आहोत. म्हणजे आपल्याकडे ॲटिट्यूड आहे, आपल्याकडे टार्गेट आहे, आपण परीक्षेचं नियोजन केलेलं आहे, आपण अभ्यासाचं नियोजन केलेलं आहे, आणि आपल्याला आयुष्यामध्ये खूप काहीतरी सक्सेसफुल बनायचं आहे. आपल्याकडे दोन प्रकारचे लोक आहेत. एका प्रकारच्या लोकांकडे त्यांचा ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह असतो. ते प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता शोधतात. आणि काही लोक नाही, अजून राहू देत, काय करणार आहे, असं निगेटिव्ह ॲटिट्यूड करतात. आणि आयुष्य आपणाला सुंदर आयुष्य जगण्यासाठी खाली आणण्याची परिस्थिती म्हणजे आपला निगेटिव्ह ॲटिट्यूड. बाळांनो, सगळ्यात रोगापेक्षा वाईट काय असेल तर तो तुमचा नकारात्मक विचार. त्यामुळे बाळांनो, सुंदर आपण ज्या वातावरणामध्ये राहतो ते वातावरण खूप सुंदर असलं पाहिजे, आणि आपले विचार खूप सुंदर असले पाहिजेत. आणि जे लोक होकारार्थी विचार करतात ना बाळांनो, ते कधीच हरत नाहीत. कारण पॉझिटिव्ह थिंकिंग मीन्स सक्सेस. कारण पॉझिटिव्ह थिंकिंग करूनच आपण म्हणजे ते इस्टॅब्लिश करतं टू सेट आर पॅरामीटर्स टू अचीव सक्सेस. म्हणजे ती परिमाणं असतात की आपल्याला ती पूर्णपणे आपल्याला यशाकडे घेऊन जातात. आणि त्यामुळं मला काही इथे उदाहरणं द्यावी लागतील की आयुष्यामध्ये सक्सेसफुल होणारी माणसं. तर ऑलिम्पिकमध्ये एक हाय जंप करणारा एक व्यक्ती होता. तर हाय जंप म्हणजे उंच उडी. आता मी 5 फूट 5 इंच माणूस आहे. तर हाय जंप माझ्यावरून उंची म्हणजे तुम्हाला जंप करायचं असेल तर इट्स तुमच्यासाठी आय डोंट नो इज इट पॉसिबल ऑर नॉट पॉसिबल. हां, तुम्ही एवढ्या अंतरावर 4 फुटावरून उडी मारू शकता. काही लोकांना इट इज इम्पॉसिबल. पण हाय जंप करणारे कितीतरी उंचावरून ते उडी मारतात. 7.4. इज इट पॉसिबल टू जम्प? एवढ्या अंतरावरून एवढ्या उंचीवरून उडी मारणं शक्य आहे का? तर एका हाय जंप करणाऱ्या व्यक्तीनं खूप सांगितलं होतं की एवढासा बुटकासा माणूस आणि कितीतरी तो उंचीवरून उडी मारतो. तो पहिला असं म्हणतो की आय थ्रो माय हार्ट ओव्हर द बॉन्ड अँड देन माय बॉडी फॉलो. म्हणजे मी पहिला काय करतो, माझं हार्ट एवढ्या उंचीवरून काय करतो, थ्रो करतो, फेकतो, आणि नंतर माझी बॉडी त्याला फॉलो करते. म्हणजे किती मोठा विश्वास, किती मोठी इच्छा त्या माणसांची असते की त्यांना ते सक्सेस मिळतातच. एक आपल्याकडे बघा असं म्हटलं जातं की हँडिकॅप कुणाला म्हणायचं? ज्यांचे विचार कमी आहेत, ज्यांचे विचार सकारात्मक नाही, ते स्वतःलाच कमी समजतात, त्या लोकांना हँडिकॅप म्हणायचं. हँडिकॅप म्हणजे हात तुटलेले, पाय तुटलेले, ज्यांना दिसत नाही अशी माणसं नाही आहेत. लास्ट इयर वी हॅव लर्न हेलन केलर. आपण हेलन केलरना ती ब्लाइंड होती, तिला म्हणजे बघता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, आणि अशी व्यक्ती प्रोफेसर होऊ शकते का? त्यांना कसं का तुम्ही हँडिकॅप म्हणणार आहात? डॉक्टर स्टीफन हॉकिंग, ज्याला चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, तो ही इज द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन दिस सेंचुरी. या शतकातला 100 वर्षातला सगळ्यात मोठा सायंटिस्ट आहे, जो घरात बसून होता.
त्याला कसं का तुम्ही हँडिकॅप म्हणणार आहे? तर बाळांनो, ही माणसं त्यांनी त्यांच्या आयुष्यातली ध्येय निवडलेत आणि ते असं ध्येय होतं त्यांचं, म्हणजे अनकंट्रोलेबल डिझायर. त्यांची इच्छा एवढी मोठी होती की करणारच. विल्मा रुडॉल्फ नावाची एक मुलगी होती की ती लहानपणीच तिला पॅरालाइज झाला होता. पॅरालाइज म्हणजे विकलांग. आणि की ज्या मुलीला डॉक्टरने सांगितलं होतं की ती मुलगी एक म्हणजे पूर्ण आयुष्यामध्ये जमिनीवर पाय ठेवणार नाही, पण तिनं तिच्या इच्छेनं कष्टानं ती उभी राहिली आणि ती ऑलिम्पिकमध्ये रनिंगमध्ये, म्हणजे जिला सांगितलं होतं की ती चालणार नाही, ही मुलगी 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये ती पहिली आली. मित्रांनो, फक्त आणि फक्त इच्छेमुळे. तर बाळांनो, आता आपणाला याच म्हणजे तुमचं आयुष्याचं भलं करण्यासाठी, तुमचं आयुष्य मोठं बनवण्यासाठी, तुमची स्वप्न खरी करण्यासाठी आपणाला अविरत कष्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण अभ्यास करतो, ही खूप सुंदर गोष्ट आहे. आणि आपणाला आज पेज नंबर 22 वर बी स्मार्ट नावाचा 1.4 हा लेसन्स आहे. आपणाला हा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. बाळातल्या ह्या लेसनमधले सगळे शब्द तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हा लेसन जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्ही तो अभ्यास करणार आहात आणि नंतर प्रश्न उत्तर तुम्ही बघणार आहात. चला, पेज नंबर 22. बी स्मार्ट. चॅम्पियन्स aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them, a desire, a dream, a vision. Champions aren't made in gyms म्हणजे जे विजेते आहेत, जे जिंकणारे आहेत, ते कुठे व्यायामशाळेत तयार होत नाहीत. Champions are made from something they have deep inside them, a desire, a dream, a vision. विजेत्या लोकांच्याकडे खूप मोठी इच्छा असते, त्यांचं एक स्वप्न असतं आणि त्यांच्याकडे एक विजन असते, दूरदृष्टी असते. म्हणजे आज जो आपण अभ्यास करणार आहोत हे आपलं विजन आहे की उद्या आपली परीक्षा असणार आहे आणि आपल्याला खूप खूप छान यश मिळवायचं आहे. आणि आपलं एक स्वप्न आहे खूप काहीतरी चांगलं बनण्याचं. आणि असेच माणसं पुढे जातात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. आणि जिंकण्यासाठी त्यांच्याकडे स्किल लागतं आणि विल लागतं. स्किल म्हणजे कौशल्य आणि इच्छा सुद्धा लागते. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. म्हणून मी बाळांनो सांगितलं, द विल इज अ मोर इम्पॉर्टंट, मोर स्ट्रॉंगर दॅन स्किल. तुमच्या कौशल्यापैकी तुमच्याकडे असलेली जबरदस्त इच्छा ही सगळ्यात महत्त्वाची आहे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर्स. जी माणसं यशस्वी झालेत ते याच उद्देशाने गेलेत. ते स्वतःला कमी कधी समजले नाहीत. त्यांची इच्छा एवढी जबरदस्त होती की ते ऑटोमॅटिक त्याने कितीतरी मेहनत करून फक्त स्वप्न बघितले नाहीत, स्वप्नाबरोबर एफर्ट होते, त्यांचे परिश्रम होते आणि म्हणून ती माणसं पुढे गेलेली आहेत. वी ऑल हॅव अ नॅचरल टॅलेंट. बाळांनो, आपल्या प्रत्येकाकडे नॅचरल टॅलेंट आहे. प्रत्येकाकडे नैसर्गिक काहीतरी उपजत कौशल्य आहे की जे दुसऱ्याकडे नाहीत, आपल्याकडेच ते आहे, युनिक आहे. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल्स इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आणि बाळांनो, आपल्याकडे असलेलं नॅचरल टॅलेंट जर आपण ओळखलं तर आपल्याला वाटत नाही, मला वाटत नाही की कोणी आपला अयशस्वी अनसक्सेसफुल पर्सन या आयुष्यामध्ये मिळेल. मला वाटतं की विश्वास नांगरे पाटलाने एकदा असं बोललेलं होतं की आपल्याकडे भरपूर अशी माणसं आहेत की जे स्वतःतलं पोटेन्शियल म्हणजे स्वतः मी काय करू शकतो, मी चांगलं काय करू शकतो, हे ज्याला म्हणजे स्वतःला कळत नाही, असं असतानाच ते काय होऊन जातात, मरून जातात. त्यामुळे बाळांनो, ओळखा, स्वतःला ओळखा, तुमच्यातलं स्वतःचं नॅचरल टॅलेंट ओळखा आणि त्याला फॉलो करा. We shall not achieve our goals if we do not take actions to achieve them. आणि फक्त स्वप्न बघून काय होणार नाही बाळांनो. स्वप्नासोबत आपल्याला ॲक्शन्स पाहिजेत, कृती पाहिजेत. ठरवा आणि त्याचा पाठलाग करा, अविरत मेहनत करा, तुमचंच यश आहे. Setting goal has a two valuable asset, a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Setting goals. आता what is important to set our goals? म्हणजे आपलं गोल अचीव करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर सेट गोल. आपल्याला ठरवावं लागेल काय करायचं आहे ते. हॅज अ टू व्हॅल्युएबल असेट. यासाठी दोन गोष्टी आहेत, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. स्वतःला ओळखा, स्वतः बेस्ट थिंग्स ओळखा आणि तो आपला जो मार्ग आहे, ध्येय ठरवा आणि तो मार्ग प्रकाशमय करत चला. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ
परस्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. एकदा जर बाळांनो आपणाला ध्येय ओळखलं, ठरवलं, तर आपलं ध्येय, गोल्स, आपली ध्येय आपल्याला घेऊन जातात, पुढे पुढे घेऊन जातात. सचिन तेंडुलकरनं 10 वर्षाचं असताना ठरवलं होतं ही वॉन्ट टू बी अ क्रिकेटर. अशी खूपशी माणसं आहेत की त्यांनी खूप कमी वयात त्यांचं ठरलं होतं की त्यांना आयुष्यात काय करायचं होतं. त्यामुळे बाळांनो ठरवा. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. एकदा जर ड्रीम ठरलं, गोल्स ठरलं, तर आपणाला जर कळलं मला आता मार्केटला जायचं तर मी मार्केटला जाणार. तसं मला आयुष्यात एकदा कळलं की बाबा मला या गोष्टीकडे जायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे, मला पायलट बनायचं आहे, मला ॲक्टर बनायचं आहे, मला सिंगर बनायचं आहे. मी ज्यावेळेस डिसाईड करतो त्यावेळा माझं मन, माझी बुद्धी मला त्याच दिशेने घेऊन जाते. आणि सगळ्यात मोठा जो वे आहे तो हा आहे की तुम्ही कसं ते ठरवता, तुम्हाला किती त्याची गरज आहे, त्याच्यावर तुमचं ते चॅनल्स होऊन जातं, तुम्हाला ते स्टीर होऊन जातं, तो मार्ग दाखवतो तुमच्या आयुष्यात. सेटिंग गोल्स मे अपेअर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. जरी वाटलं की ध्येय ठरवणं, मला डॉक्टर होणं, इंजिनियर होणं किंवा काहीतरी होणं ठरवणं हे खूप सोपं आहे, बट इट इज क्वाईट चॅलेंजिंग. पण ते मिळवणं खूप क्वाईट चॅलेंजिंग आहे. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही फिअर ऑफ फेल्युअर. सगळे भरपूरशा लोकांना मनामध्ये हे असते बघा, मी हे केलो तर कदाचित मी जिंकेन का, म्हणजे मनामध्ये असलेली अपयशाची जी भीती आहे ती तुम्ही अवॉइड करणं गरजेचं आहे, ती टाळणं गरजेचे आहे. इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स, कुठलंही गोल असू देत, तुम्ही काही बनायचं हे करा, पण अशी मनामध्ये कुठलीच निशंका घेऊ नका, संशय घेऊ नका की मी हारेन. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. To accomplish goals, expert recommend a 5 step to approach. काही जरी झालं तर प्रत्येकाला अचीव करण्यासाठी शेवटी काय करायचं ठरलं पाहिजे. आणि इथं काही एक्सपर्ट लोक आहेत, जे तज्ज्ञ लोक आहेत, त्या तज्ज्ञ लोकांनी असं रेकमेंड केलंय, तुम्हाला शिफारस केलंय की तुमचं जे ध्येय आहे ते जर पूर्ण करण्यासाठी इथं एक 5 स्टेप दिले आहेत. आता 5 स्टेप्स म्हणजे काय, स्मार्ट. आता हे स्मार्टचा म्हणजे काय, हे स्मार्ट आहे, ॲक्रोस्टिक आहे. स्मार्ट म्हणजे तुमचं जे गोल आहे, तुमचं ध्येय आहे ते स्पेसिफिक असलं पाहिजे, विशिष्ट, तुमचं माहीत असलं पाहिजे की मला हेच म्हणायचं आहे. मेजरेबल, त्याला किती काल लागेल. अचिवेबल, ते मला मिळवता येईल का, मी करू शकतो का. रिअलिस्टिक, खरं स्वप्न बघा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, झोपेत पडतात ती खरी स्वप्न नसतात, झोपूच देत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की झोपेत पडतात ती खरी स्वप्न नसतात, जी आपल्याला झोपूच देत नाही ती खरी स्वप्न असतात. त्यामुळे बाळांनो तुमच्या आयुष्यातलं गोल आहे, तुमच्या आयुष्यातलं जे ड्रीम आहे, जे स्वप्न आहे ते रिअल असलं पाहिजे, खरं असलं पाहिजे. टाईम बॉन्ड म्हणजे विशिष्ट वेळ मर्यादित. आपलं जे स्वप्न आहे ते काही कालावधीचं आपल्याला पूर्ण करायचं आहे. 10वीची परीक्षा याच वर्षी द्यायचं आहे, पुढच्या वर्षी नाही आहे, तो काही काळ आहे, आणि त्याच काळात आपले स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प पीपल रीच सक्सेस. स्मार्ट गोल्स असे गोल्स आहे की एक पद्धत आहे, त्या पद्धतीने आपण गेलो तर आपल्याला ती हेल्प करू शकते आपल्या यशापर्यंत जाण्यासाठी. स्मार्ट स्टँड फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बॉन्ड. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. इथं अनुक्रमणिका दिल्या आहेत. आता स्पेसिफिक, स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाइंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. आपल्याला जर स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, जेव्हा आपण ध्येय ठरवतो त्यावेळा आपल्याला ठरलं पाहिजे की मला कोणत्या एरिया, माझ्या याच्यातला, माझ्याकडे जे गुण आहे त्यातला कुठला असा गुण आहे की त्यामध्ये मी इम्प्रूव्हमेंट करून माझं ध्येय अचीव करू शकतो. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. तुम्ही जर आपल्यातला तो गुण शोधला आणि तो जर अचीव केला, तो मिळवला, तो ठरवला, तर तुम्ही तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून तुमचं ध्येय अचीव करू शकता. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क्स टुवर्ड द गोल. आणि एकदा कमी वयात किंवा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या तुमच्या आयुष्यातलं ध्येय जर निवडलं ना तर तुम्हाला तिकडं जाणं खूप सोपं पडतं. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्टे. जर एकदा समजा तुम्हाला आता घर बांधायचं ठरलं
तर तुम्हाला घर आता किती अंतरावर तुम्ही घर बांधणार आहेत, किती मजली बांधणार आहेत, किती स्टोरेज असणार आहेत, हे तुम्ही म्हणजे एकदा ठरलं तर तुमचं ते व्यवस्थित ठरणार. तसं तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय बनायचं आहे हे जर स्पेसिफिक असलं, म्हणजे मला आज वाटलं डॉक्टर, उद्या वाटलं इंजिनियर, उद्या वाटलं मी ॲक्टर, उद्या वाटलं सिंगर, तुमचं स्पेसिफिक जर एरियाच नसेल, तुमच्यातलं विशिष्ट टॅलेंट नसेल, तर तुम्ही कन्फ्यूज असणार आहे. यू विल बी द अनसक्सेसफुल पर्सन इन युअर लाईफ. सो तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल बनायचं असेल तर तुमच्यातल्या स्पेसिफिक एरिया शोधा. तुम्ही कमीत कमी ह्याच्यामध्ये हे करा. मेजरेबल क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. क्वांटिफाईंग गोल्स, तुमची कमीत कमी ध्येय असतील मोजण्या येण्यासारखी, नाही तर तुमची अगणित जर ध्येय असतील तर ती तुम्हाला अनसक्सेसफुल करू शकतात. दिस मेक्स इट्स इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. म्हणजे एकदा तुमच्या आयुष्यातलं ध्येय ठरलं तर तुम्ही त्या एरियामध्ये तो एक बेंचमार्क असू शकतो, ते एक तुम्ही तिथे स्वतःला जज करू शकता आणि नंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. वाईल प्लेइंग फुटबॉल वन एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. म्हणजे एकदा जर फुटबॉल खेळताना तुमचा रोल काय आहे, मी काय करू शकतो, मी गोलकीपर आहे की मी त्या टीममधला, आणि माझं रोल मला जर जेव्हा कळला समजला तर तुम्हाला तो गेम खेळणं इझी होऊन जातं. अचिवेबल, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. Often these goals may act like a stepping stones to help meet broader goals that further define a career. As a student, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. बघा, अचिवेबल, तुमचं ध्येय काय करा. मी आत्ता 10वीत आहे, मला आत्ता 10वीमध्ये 96-98% मिळवायचे आहेत, हे आपलं आत्ताचं गोल. नंतर काही वर्षानंतर वी विल बी द कलेक्टर, वी विल बी द IAS ऑफिसर. म्हणजे आपण आत्ताचं ध्येय, आत्ता का आपण उद्याच आपण IAS ऑफिसर बनणार नाही, उद्या का कलेक्टर बनणार नाही, पण भविष्यात बनणार आहोत. त्यामुळे सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लीट इन द डेझिग्नेट पिरियड ऑफ टाइम. तुमचं जे ध्येय आहे ते आत्ताचं ध्येय निवडा आणि ते डेझिग्नेटेड म्हणजे ठराविक विशिष्ट कालामध्ये ते पूर्ण करा. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक अ स्टेपिंग स्टोन टू हेल्प. आणि जर आत्ताचं ध्येय तुम्ही 10वीला आत्ता चांगला मार्क मिळाला तर ते इट्स अ चॅनलाइज, ते तुम्हाला चॅनलाइज करू शकतं तुम्हाला तुमच्या पुढच्या ध्येयाकडे जाण्यासाठी. ॲज अ स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. विद्यार्थी असताना का आपण राष्ट्रपती बनणार नाही, अ प्राईम मिनिस्टर पंतप्रधान बनणार नाही, बट कॅन होप टू रीच दोज हाईट इन फ्युचर. आता जरी आपण राष्ट्रपती नाही बनलो, प्राईम मिनिस्टर जरी नाही बनलो, तर एक काळ असा येईल की आता जर आपण जर काही समाजसेवा केली त्या का याच्यामध्ये आलो तर एक दिवस वी विल बी द प्रेसिडेंट, वी विल बी द प्राईम मिनिस्टर. नेक्स्ट, रिअलिस्टिक. It is important to create goals that are within one's current skill set or area or expertise. It is important to create goals that are within one current skill. तुमच्याकडे जे स्किल आहे ना त्या स्किलकडे धरून तुम्ही ते गोल ठरवा. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. कधी कधी बाळांना माहिती आहे काही पॅरेंट्स काय करतात, त्या मुलांची IQ टेस्ट घेतात, त्याचा कल कुठे बघतात, तो कशामध्ये चांगला हे बनू शकतो. तसं ते म्हणजे बघा, तुम्ही जे करणार तुमची स्वप्न वेगळे आहेत आणि तुमच्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट करत नाहीत तर कदाचित ते गोष्ट तुमच्यासाठी अवघड असू शकते. बिल्डिंग expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. बघा, कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी इम्पॉसिबल नाही, पण तुम्ही एका शॉर्ट टाईममध्ये एका कमी वेळामध्ये तुम्ही खूप मोठे एक्सपर्ट बनणार आहात असं जर स्वप्न बघितलं तर असं काय नाही आहे. धीरूभाई अंबानी सुद्धा अमरनाथ यात्रेच्या इथे जत्रेच्या ठिकाणी तो भजी विकायचे, म्हणजे त्यांना सुद्धा म्हणजे इतके मोठे बिझनेसमॅन होणार अंबानी कंपनी ही प्रोड्यूस करण्याच्या आधी हे काम करावं लागलं आणि त्यांनी काहीतरी खूप मोठं गोल ठेवलं होतं. टाटा, बिर्ला हे सगळे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांचे आयुष्य असेच आहेत. शेवटी आपले पंतप्रधान पण असं म्हणतात ना, ते पण चाय विकायची. त्यामुळे बाळांनो, आपल्याकडे भरपूरशी गोष्टी काय आहेत त्या का लगेच होणार नाहीत, शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइममध्ये होणार नाहीत. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह being realistic will make it easy to be successful at attaining goal. म्हणजे तुम्ही जर सत्यवादी व्हा, म्हणजे कुठल्याही अफवावर किंवा काहीतरी आता कोणीतरी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं की काय, बी स्मार्ट बट डोंट बी ओव्हर स्मार्ट. जे स्मार्ट बना पण ओव्हर स्मार्ट नका बनू. तसं इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक रिअलिझम.
तुमचं गोल जर कसं नसेल, डिफेन्सिव्ह बचावात्मक नसेल अँड नॉट ॲग्रेसिव्ह, ते जर आक्रमक नसेल तर गोल पर्याप्त लॅक्स रिअलिझम. म्हणजे असं बघा, काही लोकांना बचाव करतात म्हणजे स्वतःला. आता 10वीला मला, आता 9वीला इंग्लिशला 50 मार्क मिळाले, तर आणि त्याला विचारलं काय मार्क एवढे मिळाले, तर आमच्या शिक्षकांनी चांगलं शिकवलं होतं, नाही वेळ नव्हता. म्हणजे लोक काय करतात, कारणं देतात, एक्सक्युजेस देतात. आणि जे सक्सेसफुल पर्सन्स असतात दे डोंट गिव्ह एनी एक्सक्युजेस, कोणतीही कारणं देत नाहीत. काही कंपनीचे बॉस वगैरे सांगतात कुठलंही काम करताना त्यांना कुठलेही अशा एक्सक्युजेस चालत नाही, ते सांगतात डोंट गिव्ह एनी एक्सक्युजेस वर्क, आणि त्यानुसार आपण तसे परफेक्ट बनतो. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अडेअर दॅट पिक्चर. त्यामुळे आपलं ध्येय जे आहे त्या पिक्चर म्हणजे आपण काय करायचं आहे, आपल्याला काय बनायचं आहे, आत्ता काय करंट करणार आहोत, हे आपल्या माइंडमध्ये क्लिअर पिक्चर आपल्याला दिसलं पाहिजे. मी आता काय करणार आहे, आणि त्याला फक्त दिसलं नाही पाहिजे, त्याला चिकटून राहायला पाहिजे. दिवस रात्र त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. टाइम बाउंड इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल ॲज विट बी हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. बघा, इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर, तुम्हाला टाइम बाउंड, तुमचं ध्येय ते वेळ मर्यादित झालं पाहिजे. आणि एकदा जर मला आता ठरलं की बाबा आज मला इंग्रजीचे हा लेसन्स व्यवस्थित वाचायचा आहे संध्याकाळी 5च्या आत, तर एका जरा टाइम बाउंड, आणि टाइम बाउंड असेल ना, वेळ असेल तर ती इट बिकम्स अकाउंटेबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी. ती माझी जबाबदारी बनते की मी या वेळेत करतो. कंपनीचं कसं, कंपनीच्या वेळा कंपनीमध्ये एक डेडलाईन असेल की आज संध्याकाळच्या आत एवढं काम केलंच पाहिजे, आणि ती मग तो रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आणि ते काम कंप्लीट करतो. तसं तुमच्या आयुष्यामध्ये मला आता हे काम करायचं आहे, तर तुमचा टाइम बाउंड असेल, वेळ मर्यादा असेल, तर तुमची अकाउंटेबिलिटी, तुमची जबाबदारी वाढते त्यांना. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जर मला माझं वजन कमी करायचं आहे, तिथे एक एक्झाम्पल दिलं, बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेव्हर बिकम्स अ रियालिटी. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड, जर मी वेळेत ते केलं नसेल तर त्याला रियालिटी म्हणत नाहीत. इट मे बी एक्सरसाइज. मला जर माझं वजन कमी करायचं असेल तर मी म्हणणं वेगळं, त्यासाठी मला रोज न चुकता एक्सरसाइज करावी लागेल, व्यायाम करावा लागेल, माझा डाएट, माझा आहार मला ठेवावा लागेल, अँड स्ट्रेस फ्री थॉट आणि तणावमुक्त विचार. बघा, मला आता टेन्शन म्हणजे मला वजन कमी करण्यासाठी 3 गोष्टी करणं गरजेचे आहेत. रोज मला व्यायाम करणं गरजेचं आहे, माझा आहार चांगला असला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस फ्री थॉट्स. माझ्या विचारामध्ये कुठलंही टेन्शन नको पाहिजे, आणि मी एकदम मुक्त असते, हसरा आहे, मी खूप हसतो, मी व्यायाम करतो, तर माझं आरोग्य चांगलंच राहणार. पण हे टिकवणं, हे ठेवणं आणि वजन कमी करणं इट्स अ बिग चॅलेंज. हां, हे दिसतं खूप सोपं वाटतं. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, डाऊट और इनडिफरन्स, बट विदिन अ डेडलाईन. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस. मला वजन करण्यासाठी मला खूप अशी प्रॅक्टिस करावी, अँड इम्प्लिमेंटेड. मी फक्त ठरवणं गरजेचं नाही, ते इम्प्लिमेंट, ते कार्यान्वित, म्हणजे ठरवलेलं करणं, याला इम्प्लिमेंट म्हणतात. विदाउट हेजिटेशन, न चुकता, न घाबरता, डाऊट, मनामध्ये संशय, माझं खरंच वजन कमी होईल का असा संशय न ठेवता, और इनडिफरन्स किंवा बेपर्वा न करता, बट विदिन अ डेडलाईन. मला या वेळेत, मला 2 महिन्यात. आता बघा, तुम्हाला आमिर खान माहीत आहे, दंगलमध्ये त्यांनी वजन वाढवलेलं आहे, पण वजन वाढवणं इट्स इझी, वेट म्हणजे वाढवणं इझी असतं, पण वेट कमी करणं खूप अवघड असतं. त्यासाठी किती ते व्यायाम करत असतील. म्हणजे एखादा हिरो असाच होतो म्हणजे असंच होत नाही, त्यासाठी ते खूप मेहनत करतात. बाळांनो, तर हे आपले 5 पॅरामीटर्स होते, की 5 हे घटक होते बी स्मार्ट होण्यासाठी, आपल्या आयुष्यातली गोल ॲक्सेप्ट करण्यासाठी. तर त्यासाठी तुमचं ध्येय स्पेसिफिक ठेवा, मेजरेबल, ते मापदंडामध्ये बसलं पाहिजे, अचिवेबल, ते मिळवण्यासारखं असलं पाहिजे, ते खरं वास्तवादी असलं पाहिजे, आणि ते वेळ मर्यादित पूर्ण झालं पाहिजे. विजन्स, विशेस, इंटेन्शन अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. विजन्स, अजून याच्याबरोबर आपल्याला विजन, दूरदृष्टी असली पाहिजे, विशेष आपली इच्छा असली पाहिजे, इंटेन्शन आपला हेतू असला पाहिजे, अँड ड्रीम्स आणि स्वप्न असले पाहिजे. हे सगळं महत्त्वाचं आहे. मला माझ्या आयुष्यातलं गोल, माझ्या आयुष्यातलं ध्येय मला पूर्ण करताना या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. म्हणजे माझ्या आयुष्यातले ध्येय मला अशी ठरवतात की मला कुठं जायचं आहे हे मला इन्स्पायर करतात, मला शांत बसूच देत नाहीत. म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की आपली स्वप्न आपल्याला झोपूच देत नाहीत. आणि त्यांनी काही स्वप्न बघितलं. एक मिडल क्लासमधला एक मुलगा
की तो आकाशाकडे बघून त्या ज्या का सीगल्सकडे बघून म्हणतो की आय वॉन्ट टू बी फ्लाय लाईक दॅट बर्ड्स, मला त्या पक्षासारखं उडायचं आहे. अँड ही बिकम द मिसाईल मॅन, आणि तो खरोखर तसा उडतो. बाळांनो, खूप अशी ग्रेट पर्सन्स आहेत, ती खूप साधी होते, ती आतासुद्धा सिम्पल्स आहेत, पण त्यांची ॲक्शन एवढी मोठी आहे की ते तेवढ्या हाईटवर पोहोचलेले आहेत. In order to get there, however, we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. The quality and quantity of energy we put forth directly impact the result. Life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. पण लाईफ हे असंच आहे, एक ट्रम्पेट सारखं आहे, तुतारीसारखं आहे. तुम्ही जोपर्यंत काही टाकत नाही ना तोपर्यंत ती वाजणार नाही तुतारी. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश हे अंधारातून काढलेली वाट आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, precisely mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. त्यामुळे बाळांनो, आयुष्य म्हणजे सक्सेस म्हणजे काय, ही अनेक अंधारातली वाट आहे, आणि त्या अंधारातल्या वाटेत आपल्याला प्रत्येक पाय चुकीचा पडणार नाहीत, असं आपल्याला पुढे जोपर्यंत आपला म्हणजे क्रॅक न करता आपल्याला कुठलंही ॲक्शन हे न होता आपल्याला पुढे जायचं. तर हा लेसन्स आपण बाळांनो बघितला, तो व्यवस्थित तुम्ही वाचा, पुन्हा तो वाचा. काय डाऊट असेल तर विचारा. धन्यवाद मित्रांनो.